असणं एक गरजेचं आहे। पण हे सगळं नियमावली करण्याच्या अगोदर माझा प्रत्येक शेतकरी त्या दृष्टीनं पहिल्यापासून काम करत आहे। मला एक सांगा, ज्या प्राण्याला आपल्या घरातला मुलगा म्हणून शेतकरी सांभाळतो, त्या मुलाला तो दारू पाजेल का, मद्य पाजेल का? बिलकुल पाजणार नाही। जर आपण त्या एखाद्या गोष्टी आपण त्याला आपल्या कुटुंबातला घटक आपला मुलगा समजतो, तर त्याला आपण निश्चितपणे आपण कुठल्याही प्रकारचं चुकीची वागणूक त्याला देणार नाही। आपल्या मुलाला आपण देत नाही तर आपण ज्याला मुलगा मानतो त्याला तसे देऊ आपण। दुसरी गोष्ट अशी आहे, जे नियम आता मी प्राणी मित्राच्या सगळ्या लोकांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही ना एकत्र बसा। मगाशी सगळ्यांच्या चर्चेत आले, आपल्याला एकत्र बसा। या एकत्र बसल्यानंतर हा विचार करू आपण, ही स्पर्धा जे नियम आले ते नियमामध्ये कसे बसेल, ते नियमाचं पालन कसं होईल। दुसरा विषय असा आहे, या स्पर्धेचं जे आत्ताचे जे स्वरूप आहे, हे स्वरूप मोठं होऊन या स्पर्धेकडे परदेशी पर्यटक कसे आकर्षित होतील, या स्पर्धेचं आपल्या जागतिक लेवलला कसं काय आपल्याला ती दाखवता येईल, याच्याकडे आपण लक्ष देऊ। आणि याच्यामुळं शेतकऱ्यांना आपण सर्वजण मिळून एक चांगल्या पद्धतीचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये आपलं निर्माण होईल। मला प्राणी मित्रांना आणि आता प्रकाश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही याला प्रत्येक शेतकरी या बैलाला त्या महादेवाप्रमाणे, म्हणजे महादेवाची उपमा देतो या बैलाला, म्हणजे देवाप्रमाणे मानणार आहे। देवाला आपण कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट घडणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण शेतकरी मंडळी घेतोय। तर आपण सुद्धा जसं आता सगळ्यांचीच आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसून याच्यावर चांगल्या पद्धतीचा मार्ग काढू। आपण परत कोर्टात जाऊ नये अशी आपल्याला आमची विनंती आहे, कारण हा फार जिव्हाळ्याचा विषय। आमचे शेतकरी लढतायत हो, इतकं वाईट वाटतंय त्यांना। जे बैल आपण सांभाळतो, जे प्राणी आपण सांभाळतो, पहिली गोष्ट त्यांना प्राणी हाच शब्द आम्ही वापरत नाही। जर कधी गोट्यातला बैल आम्ही म्हणत नाही या बैलाला सोड, आम्ही त्याच्या नावाने त्याला आवाज देतो, याला पाणी पाजलं का रे, याला खायला घातलं का रे, याला असं केलं का रे, म्हणजे घरातल्या मुलाप्रमाणे आम्ही विचारत असतो। हे सगळं आम्हाला असं वाईट वाटतं। आपण जर प्राणी मित्रांनी जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर निश्चितपणे आपण शेतकरी आपण सर्वजण मिळून याच्यावर चांगल्या पद्धतीचा मार्ग काढू शकतो। आपली ही स्पर्धा मी सांगतो, आपण सर्वजण एकत्र आलो, सरकार आपल्या बरोबर आहे। जावडेकर साहेबांनी हा एकदम धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांनी त्यांचं फार मोठं कौतुक केलेलं आहे, फार मोठा आभार मानलेला आहे। या निर्णयाचं आपण इतकं मोठ्या प्रमाणात स्वागत करू। आपली ही स्पर्धा जागतिक लेवलला नेऊ, जागतिक लेवलला नेल्यानंतर निश्चितपणे या स्पर्धेचं सुद्धा ग्लॅमर वाढेल, एक लेवल वाढेल आणि निश्चितपणे याला सगळं जग आपल्या म्हणजे जग सुद्धा त्याला स्वीकारेल अशा पद्धतीची विनंती